रितेश भाऊंनी उतरवला करण सोनवणेचा माज. बिग बॉसनी तुम्हाला घरात घेणं हे तुमचं नशीब आहे असं बोलून मारलेला आहे एक टोमणा. तर मित्रांनो, नेमकी करण सोनवणे आणि रितेश देशमुख मध्ये असं काय झालेलं आहे की बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश भाऊनी करण सोनवणेचा माज उतरवलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज आहे भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्याची जी शूटिंग असते ती ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे. तर मित्रांनो, भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ येतात आणि ज्यांनी ज्यांनी चुकी केलेली आहे त्यांना हार्ट अटॅक धक्का देऊन जातात. तर मित्रांनो, आज एक असा हार्ट अटॅक धक्का त्यांनी दिलेला आहे करण सोनवणेला. मित्रांनो, रितेश भाऊ आले आणि सगळ्यात आधी रितेश भाऊंनी नेहमीसारखी झापाझापी केलेली आहे रुचिता जामदारीची. त्यानंतर त्यांनी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे अनुश्री माने, तन्वी कोलते हे कायमचे त्यांचे कस्टमर आहेत की जे येतात आणि त्यांच्याकडून बोलणे खाऊन जातात. तर मित्रांनो, अजून एक कस्टमर ऍड झाला, त्याचं नाव होतं करण सोनवणे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की एक टास्क होता फळांचा आणि त्या फळांच्या टास्क मध्ये चिडवता चिडवता बिग बॉस बोलून गेले होते की स्ट्रॉबेरीची तारीफ केली तर संत्रा का बरं जळतोय. तर याच्यावर मित्रांनो, टास्कच्या नंतर जेव्हा करण सोनवणे आणि प्राजक्त शुक्रे हे जेव्हा तिथल्या त्या बाल्कनीमध्ये बसले होते तेव्हा करण सोनवणे बोलले की बिग बॉस तुमच्या लायकीत बोला आणि तुमचे शब्द सांभाळून बोला, नाही तर तुम्हाला माहित नाही की करण सोनवणे काय आहे. तर मित्रांनो, अशी बोलत करण सोनवणे बिग बॉसला धमकी दिली होती की बिग बॉसनी त्यांचे शब्द जपून वापरावे. त्यावर मित्रांनो, प्राजक्त शुक्रे हेही बोलल्या होत्या की तू जे बोलतोय ते चुकीचं बोलतोय कारण की हे बिग बॉसचं घर आहे. तर मित्रांनो, ह्याच बाबतीत बोलत रितेश देशमुख बोलले की ठीक आहे, बिग बॉस बोलून गेले, चेष्टा मस्करीत बोलून गेले, तुम्ही काय करणार आहात. तुम्ही बोलले ना की बिग बॉस तुम्हाला महागात पडेल, काय करणार आहात तुम्ही करून घ्या. तुम्ही बिग बॉसचं घर उकाडणार आहेत की आमचा शो पाडणार आहे, तुम्हाला जे करायचं ते करून घ्या. तर त्यावर मित्रांनो, करण सोनवणे त्यांचा पॉइंट बोलायचा प्रयत्न करत होते, पण रितेश भाऊंनी त्यांना बोलूनच नाही दिलं आणि त्यांना बोलले की करण, एक तर तुमचा गेम झिरो आहे, त्यावर इतके सारे मोठे मोठे जे सेलिब्रिटीज असतात, खूप सारे सक्सेसफुल लोक असतात, ते आतुर असतात की बिग बॉसच्या घरात येण्यात. तर अजून तर तुम्ही काहीच नाही, तुम्ही अजून लाईफमध्ये एवढे काही सक्सेसफुल झालेले नाही आहेत, तरी पण बिग बॉसनी तुम्हाला एक चान्स दिला घरात यायचा, हेच तुमचं नशीब समजा. तर मित्रांनो, असा टोमणा मारत करण सोनवणेला चांगलंच सडकवलेलं खडकवलेलं आहे रितेश देशमुखने. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ह्या बोलण्यानंतर करण सोनवणे त्यांचा गेम बिग बॉस मध्ये अप करतील की करण सोनवणे डिमोटिवेट होऊन शांत बसतील? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.